तुम्हाला दिसतंय बाईकचा अवतार कसला भारी आहे. यांना म्हणतात ॲडव्हेंचर बाईक. अशा दिसल्या पाहिजे ॲक्च्युली ॲडव्हेंचर बाईक. आणि ही आहे माझी CB200. ओके, सरळ रस्ता आहे, मी खेचते स्वतःला. आणि व्हायब्रेशन लिटरली कमी झाल्यात. लिटरली व्हायब्रेशन कमी जाणवतात पहिल्यापेक्षा. मित्रांनो, जशी मी आता ही बाईक 100 किलोमीटर स्पीडच्या पुढे नेली, लिटरली ही बाईक एक वेगळीच फील देती आहे, डायरेक्ट रॉकेट बनती आहे. आणि नमस्कार मित्रांनो, मी कोमल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपले आज KTM 390 ॲडव्हेंचरची फर्स्ट राईड असणार आहे, ती पण आपल्या गावाला. तर मी आज चालली आहे माझ्या आत्याच्या गावाला, ते आहे कर्जत जामखेड इथे. आणि आजची जी राईड असणार आहे ती मी आणि मयूर दोघंजणं करतो आहे, कारण मला अजून KTM 390चा पूर्ण अजून एक्सपिरियन्स नाही आहे. सो मी त्याला स्टार्टिंगला काही चालवायला देणार आहे, आणि मध्ये जेव्हा मला असं वाटेल मी त्या बाईकला चालवू शकेल, सेफ आहे माझ्यासाठी, तेव्हा मी ती बाईक चालवायला सुरुवात करणार आहे. आणि आजचा हा आपला पूर्ण अनुभव कसा असणार आहे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. मी नेहमी तिकडे गावाला जाताना 4 व्हीलरमध्ये गेले, पण मी कधी बाईक घेऊन गेलेले नाही, तर मला रस्त्यांचा पण अंदाज खूप कमी आहे की तिथे रस्ता कसा असणार आहे. तर हा पूर्ण जो एक्सपिरियन्स आहे हा माझ्यासाठी खूप जास्त नवीन आहे. आणि अजून एक गोष्ट, आज आहे माझ्या मामांचा वाढदिवस, तर आपण त्यांना सरप्राईज पण देणार आहे आणि बाईकची पूजा पण होऊन जाईल तिथे. चला सुरू करू आजचा हा व्हिडिओ. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला बटर बाय. तर मित्रांनो, मी आणि मयूर आता मुंबई पुणे हायवेला आहोत, आणि आम्ही पहिले आता पेट्रोल फुल करतोय आणि मग सुरू होतं आपला प्रवास. तर मित्रांनो, आपला प्रवास सुरू झाला आणि आपल्यासोबत आज आहे मयूर, आणि आम्ही आज इंटरकॉम वापरतो दोघंजणं. आता गप्पा मारत मारत आजचा प्रवास जाणार आहे. तर आपण आता खंडाळ्याची पोलीस चौकी क्रॉस केली आहे, आणि इंटरकॉमचा फायदा मयूर आणि मला असा होतो आहे की काही ठिकाणी मला कॉर्नर्सवर समोर काय येते ते दिसत नाही. मयूरने पटकन त्याला क्रॉस केलं की मला त्याचा तो अंदाज देतो की पुढे बाईक नाही आहे, काय नाही आहे. तर मला त्याने खूप मदत होती आहे. तर तुम्हाला माझ्या समोर असं वाटतं मी ढगांमध्ये आली आहे, हेवनमध्ये आल्यासारखं वाटतं. हा आहे अमृतकन्यम ब्रिज. आपण आता थांबलो आहे पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये. आता वरती आपल्या समोर जे आहे तो आपण आता कासरवाडीला आहोत इथे, आणि भयंकर अशी ट्रॅफिक लागली आहे. मला ही अवॉइड करायची होती, आपल्याला ऑलरेडी एकटा उशीर झालेला आहे घरातून निघताना. तर आता आपण खडकीपासून लेफ्ट टर्न घेतला आणि तिथून आपण हडपसरला जायला जो रस्ता आहे तिथे आलो आहे. फिटिंग केलेलं ना इंटरकॉम, इथे त्याची वायर आहे. तर इंटरकॉमची वायर इथे अशी गोल गोल होती. माझं इथे डोक्याला होल पडल्यासारखं झालेलं, असं वाटतं कोणतरी किडा टोचे मारतोय. मी इथे थांबली आहे, मला इतका जास्त त्रास होत होता. मी निघाले घरातून, आणि ना एक टाईम नंतर ना मला खूप असं डोक्यात दुखायला लागलं एका बाजूला. नंतर मी सारखं असं हेल्मेट हलवत होती, तेव्हा मला कळलं की माझं जे इंटरकॉमचं मी वायर फिटिंग केलेलं मी त्या मुलाकडून करून घेतलेलं, तर त्याने ना तो बंच असाच सोडून दिला. तो पूर्ण हेल्मेट मी फिरवत असं मी लक्षच दिलं नाही तिथे. मला आता तो त्रास झाला. तुम्ही नका करू हे सगळं. तर मित्रांनो, आपण आता पोचलो पुण्यामध्ये. मी तुम्हाला जसं सांगितलं की काय झालं म्हणून मी इथे थांबली आहे. मला नॉनस्टॉप जायचं होतं, आणि आता ठरलं आहे मयूरचं की मयूर आज सुट्टी घेतो आहे, का त्याला आज सुचणार नाही कसं काम करायचं, काय करायचं. काय म्हणतोस मयूर? हा, सुट्टीच टाकून देऊ आज काय. ठीक आहे. आणि माझा एक साईडचा मेंदू जाम जास्त कवटी घासली गेली आहे, रिकवर व्हायला वेळ लागेल. अजून 3 तासाचा प्रवास दाखवतोय आपल्याला. इथून माईकवर बोलते रे आपल्या प्रेक्षकांसोबत. त्यांना सांगते मी आता हडपसरला पोचली आहे, आणि आपल्या समोर जो आहे काजा ब्राऊन कलरची हिमालयन 450 आहे. एकदम कम्फर्टेबली तो चालवतो आहे ती हिमालयन. पण शेवटी मग मला ॲट द एंड असंच वाटतं की अरे यार, आपलीच गाडी भारी आहे, कारण ती कुठे पण ऑफ रोडला आपण कशी पण उडवू शकतो ना. ही समोर पिंक हे चालवणारी दिसते का तुम्हाला बाई? ही जी आहे ना इतकी विचित्र आहे. मगाचपासून उजवीकडे डावीकडे नागिन डान्सच करते अख्ख्या रस्त्यात ती. भाई सब लोग अटक गए, एक साथ अटकना नहीं चाहिए था. तर माझ्यासमोर आता आपली KTM 390 आणि तिच्या पुढे मला हिमालयन दिसते आहे. आणि मी मगाचपासून ह्या 2 बाईक्सला कम्पेअर करते की ह्या बाईक्स कशा दिसत आहेत वगैरे.
पण हिमालयन खरंच खूप भारी बाईक आहे. KTM तर त्याहून चांगली आहे, पण हिमालयनला चालवायला पण तेवढा भारी रायडर असेल ना तर तिच्यासोबत काहीही करू शकतो माणूस. मी आता पुण्याच्या ट्रॅफिकमधून पुढे निघाली आहे. एका रस्त्याला म्हणजे हायवेला आहे मी आता. लोणी काळगोरच्या इथे पोचली आहे आणि मी घरातून निघाली आणि 1 तासामध्ये पुण्यात पोचली. पण पुण्यातून मला निघायला जवळपास 2 तास लागलेत. बकवास ट्रॅफिक. तर मित्रांनो, आम्ही असं इंटरकॉममध्ये बडबड करत, मी थोडंसं रेकॉर्डिंग करत, दोघंजणं चाललो आहे मस्तपैकी. मी अजून बाईकला हात नाही लावला आहे. मला ह्याच्यामध्ये जाम मजा येते आहे. पण हाय भारी, पण तिला हळूहळू थोडंसं, ही प्रायमरी आहे ना. बट त्यामध्ये असं आहे की खूप जास्त म्हणजे कसं एकदम चिल वाटतं आहे, मजा येते आहे, कंटाळा येत नाही आहे. असं वाटतं आम्ही दोघं एकाच हेल्मेटमध्ये बसून गप्पा मारतो आहे. तर एक नंबर मजा येते आहे. टोल रोड आरंभ. तर आता मला समोर दिसत आहे टोल रोड आरंभ. म्हणजे आता इथे हायवे सुरू झाला आहे जबरदस्त असा, पुणे सोलापूर हायवे. आणि मी ना लोणावळ्याच्या इथून, आपल्या खोपोलीच्या इथून आली, आपल्या कर्जतमधून आली आहे आणि आता ह्या दुसऱ्या कर्जतला आली आहे. तर तुम्हाला सांगते तिकडे इतका चिखल, इतका पाऊस, इतका झालेलं ना तिकडे. माझी विंडशील्डचा अवतार बघा आणि तुम्हाला असं वाटेल एवढा कोरस वातावरणामुळे तू अशी विंडशील्ड घाण का ठेवली आहे. तर मित्रांनो, ह्याचं कारणच असं आहे की तिकडे पाऊस होता आणि मी थांबून सारखी अशी विंडशील्ड साफ नाही करू शकत. आता डायरेक्ट घरी गेल्यावर खूप काही गोष्टी नवीन कळल्यात बाईक्सच्या बाबतीमध्ये. ॲडव्हेंचर बाईक्स आपण म्हणतो, पण तुम्हाला माहिती आहे बेसिक बाईक वेगवेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर बाईकमध्ये पण एक ॲडव्हेंचर टुरर असते, एक ॲडव्हेंचर ऑफरोड असते, एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असते. सो ह्या पण व्हरायटीज असतात. फॉर एक्झाम्पल ॲडव्हेंचर स्पोर्ट म्हटलं की वर्सेस 650 त्या टाईपमध्ये येते. ॲडव्हेंचर ऑफरोड म्हटलं की KTM सारखी बाईक येते. त्यानंतर टुरिंग ऑफ ॲडव्हेंचर म्हटलं की हिमालयन 450. तर ह्या ज्या बाईक्स आहेत अशा व्हॅरी करतात. तर ह्या सगळ्या डिटेल मी आता या टेस्टिंगच्या टाईममध्ये काही अभ्यास केला, काही गोष्टी. तर आता आपण पोचलो आहे पाटसच्या इथल्या टोल नाक्याला आणि इथून जवळपास 77 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. अजूनही 1.5 तास बाकी आहे. आपल्या राईडचा सगळा म्हणजे ऑफरोड, ट्रॅफिक असा पार्ट संपलेला आहे. आता खरी मजा येणार आहे ती म्हणजे क्रुझिंग करायला. असं मस्त गाड्यांच्या मधून गाडी काढतो आहे. स्पीड ब्रेकर नाही आहेत, कुठे खड्डे नाही आहे, मस्त आरामात बाईक चालवतो आहे. आणि या लाल पऱ्या आहेत मध्ये, पण त्या काय आपल्या महाराष्ट्राची शानच आहेत. आता मी आहे 100च्या स्पीडला आणि रस्ता लिटरली इतका मोकळा आहे की मी आरामात 103, 106, 110 या स्पीडला पळवते आहे. लास्ट 110, यापेक्षा जास्त मी पळवणार नाही आहे. तर जेव्हा सगळ्यात पहिले KTM घ्यायचा आपण विचार केला, तर त्यामध्ये जेव्हा इबोनी ब्लॅक हा कलर आला तर मी लगेच बुकिंग केल्या 2 आठवडे होते KTMची डिलिव्हरी होण्यासाठी. तर मी रोज मयूरला एकच गाणं ऐकून दाखवायची, KTM घ्यायची KTM घ्यायची KTM घ्यायची KTM. तर हे बघा मित्रांनो, मयूर एक हात सोडून मांडीवर हात ठेवून चाललाय. कसा शायनिंग मारतोय तो बघा, कारण त्याच्याकडे आहे क्रूज कंट्रोल आहे आणि त्याला पाहिजे त्या स्पीडला तो स्पीड सेट करतोय आणि बाईक चालवतोय. आणि ते माझा हात दुखतोय, मी हात सोडलाय की स्पीड कमी पडतोय आणि माझा उजवा हात खूप दुखतोय. तर आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. आपण इथे थोडी कॉफी पिऊयात, थोडं काहीतरी चटरपटर खाऊयात आणि मयूर थोडंसं काम करेल त्याचं. मयूर थोडा वेळ काम केल्यानंतर परत 2 तास सुट्टीवर जाईल आणि तोपर्यंत आम्ही पटकन घरी पोचू. ऑलरेडी उशीर झाला आहे आणि ऑलरेडी आम्ही 1 तास उशिरा असल्यामुळे 1 तासाच्या अजून ट्रॅफिकमध्ये अडकलो. म्हणजे आमचे 2 तास टोटल वाया गेले. हाय, तर मसाला डोसा आलेला आहे. आता फक्त ह्याच्यावर तुटून पडायचं आहे. घरी जाऊन जेवायचं आहे म्हणून आम्ही दोघांमध्ये एकच शेअर करणार आहोत, कारण जास्त भूक नको जायला, नाही तर आम्हाला मम्मी खाऊन टाकेल. तर आपला ब्रेक घेऊन झालेला आहे आणि आता तुम्हाला दिसतंय बाईकचा अवतार कसला भारी आहे. ह्यांना म्हणतात ॲडव्हेंचर बाईक. अशा दिसल्या पाहिजे ॲक्च्युली ॲडव्हेंचर बाईक. आणि ही आहे माझी CB200. नुसत्या गाड्या धुवून घरात ठेवण्यामध्ये काय मजा जर त्या अशा दिसल्या नाहीत तर. मी काय हिला विकली नाही, अजून माझ्यासोबत आहे आणि मी आज हिला राईड करते आहे. आणि थोड्या वेळानंतर जेव्हा अजून एक शेवटचा 60 किलोमीटरचा पॅच जेव्हा असेल तेव्हा मी बाईक घेणार आहे. थोडं ऑफ रोड पण करेल मी त्या टायमिंगमध्ये. मला जमते की नाही, कारण तिथे गर्दी नसते आपल्या गावाच्या बाजूला, तर मग ते सोपं जाईल माझ्यासाठी.
कॅमेरा साफ करा, डॅश कॅम. एमर्जन्सीमध्ये कधी कधी गरज पडते त्यांची, लोकांना दाखवायला की भाई तुम्ही चुकलात. इथे रेकॉर्डिंग चालू झाली आपली. हे डिव्हाइस जे आहे ते आहे आपलं AOC6 Pro. आणि तुम्हाला ह्याला खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही खरेदी करू शकता. आणि एक्स्ट्रा कुपन कोडसाठी तुम्हाला K22 हा कुपन कोड वापरून एक्स्ट्रा डिस्काउंटही तुम्हाला मिळून जाईल. तर आपला पुढचा प्रवास सुरू झाला. अरे मित्रांनो, मी आता चेक केलं की आपलं ही विंडशील्ड जी आहे ती एवढीच दिसत होती. मी आता थोडे शॉर्ट थोडे खाली घेतले, अल्ट्रा व्ह्यूमध्ये टाकायचं होतं. ह्या पावसाने मला काही सुचूनच देत नाही आणि आता हे असे अर्धे शॉर्ट्स आलेले. सॉरी. प्रॉपर हायड्रेशन, प्रॉपर खाणं केल्यानंतर राईड करायला जो जोश येतो ना भाई, एकच नंबर. मी घरातून निघाली, मध्ये 1-2 ब्रेक घेतले, काहीतरी अडचणी आल्या म्हणून काही सॉल्व केल्या. पण आता मी अशी निघाली आणि मला माहिती आहे पुढचा 1च तास आहे आपल्याला घरी पोचायला. लिटरली मी सांगते, मला इतकं भारी वाटतं आहे. मी एकदम फ्रेश माइंडने आता, म्हणजे कधीतरी तुम्ही निघाल कुठूनही तर डायरेक्ट एकदा स्वतःला खेचू नका, थोडंसं ब्रेक घ्या मध्ये आणि एकदम फ्रेश होतं माहिती आहे का. आणि हायड्रेशन नेहमी करत राहा, पाणी पीत जायचं. आपण जेव्हा बाईक राईड करतो नेहमी आपण पाणी प्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्ही हायड्रेशन बॅग कशावर नाही, हेल्मेट, जॅकेट आणि बूट झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट जी गोष्ट घ्यायची ती हायड्रेशन बॅग. मी पण घेणार आहे, अजून माझं ते बजेट तिथपर्यंत आलेलं नाही आहे, पण नक्की घ्या. पण आपण आता हे जे व्हिडिओज बनवतो आहे, काही लोक नवीन मला चॅनलला जॉईन झाले तर त्यांना मला सांगायचं, जे मला KTM 390 ॲडव्हेंचर बघून जॉईन झाले चॅनलला, त्यांना सांगते माझी ही एक बाईक आहे, ही आहे CB200X. आणि ही बाईक मी 3 वर्षापूर्वी घेतलेली, एक नंबर बाईक आहे. तिचा मी रिव्ह्यूसुद्धा केलेला आहे. जर तुम्हाला बाईक राईड सुरू करायची आहे, मला खूप जण प्रश्न विचारतात की ताई आम्ही आता नवीनच रायडर आहोत तर आम्ही काय करावं काय नाही, तर एकदम न्यू रायडर्ससाठी ही मस्त बाईक आहे. सुरुवातीला तुम्ही हिच्यावर रिलाय करू शकता. होंडाचं इंजिन आहे, एक नंबर, एकदम रिलायबल, कुठे पण पार्ट अवेलेबल होतात. सगळं डिटेल मी ह्या पुढच्या वरची जी लिंक आहे तिथे दिलेले आहेत बाईकच्या बद्दल, तर तुम्ही तिथून जाऊन थोडीशी माहिती घेऊ शकता. ती मी जेव्हा राईड करते मोस्ट ऑफ द टाईम मी एकटीच असते, पण ह्यावेळेस मी आणि मयूर दोघंही चाललो आहे एका ठिकाणी. आणि ॲक्च्युली असं आहे की जेव्हा 2 लोक एकत्र प्रवास करतात तर ते कम्युनिकेट कसं करायचं, त्यासाठी मला हा जो इंटरकॉम आहे त्याने खूप मदत केली आहे. बऱ्याच गोष्टी तो मला तिकडून सांगतो आहे की पुढे असं आहे, हे ते बघ, हे ते. आणि त्याला ह्या रस्त्याची जास्त माहिती आहे, त्याने मला पूर्ण रस्त्याची माहिती पण ओव्हरऑल दिली, कुठे चांगला आहे, कुठे कोणता पॅच असणार आहे, काय असणार आहे वगैरे. तर ते बघा, ते बाई बघा कसली चालली आरामात. तर असं सगळं मयूरने मला सांगितलं. तर हे जे इंटरकॉम आहे हे जवळपास आम्ही बघतो आहे की अराऊंड 500 मीटरच्या अराऊंड एवढं आम्हाला रेंज याची येते आहे. तुम्हाला पण याचं खरेदी करायचं असेल त्याची लिंक मी शेअर करते, तुम्ही तिथून खरेदी करा आणि तुम्ही ट्राय करू शकता, हा नवीन एक्सपिरियन्स करून घ्या. तर आता आपण थोडंसं गावाकडच्या रस्त्याकडे वळलेलो आहोत आणि कसलं मस्त रस्ता आहे बघा. तुम्हाला मी एक्सप्लेन करते मला काय दिसतं आहे. एक मोठा हायवे होता, जेव्हा आम्ही लेफ्ट घेतला तिथून एक छोटासा नॅरो रस्ता तयार झाला आणि एकदम असा काय म्हणतो मयूर सांगतोय भिगवणला आलो आहे आपण. तर एकदम असा नॅरो रस्ता आला आहे, थोडे स्पीड ब्रेकर आहेत, पण लिटरली मी सांगते इथे खड्डे दिसत नाही आहेत मला. आजूबाजूला इथे ऊसाची शेती आहे, चिंचाची झाडं आहेत बाजूला, इकडे पण मका आहे ह्या बाजूला, इथे विहीर आहे. तर हे एकदम मस्त वाटतं आणि हवा पण एकदम थंड अशी सुटली आहे इथे. पुढे उजनी बॅकवॉटर्स आहे, पुढे गेलं की मला थांबून सांगतोय की पुढे ते तुम्हाला माहिती असेल की ती तिलापिया म्हणून एक फिश असतं, जे चिलापी, अच्छा तिलापी इंग्लिशमध्ये. ती चिलापी जी आहे ती इथली सगळ्यात जास्त फेमस आहे उजनी डॅमची. आता आपण आपली KTM राईड करणार आहोत. आता मी शिफ्ट झाली आहे KTM ADV 390 वर. आणि मी जेव्हा बघते ना लिटरली लोकांना काय दिसतं माहीत नाही, पण बघा असं मला बसायला लागेल. तुम्हाला चांगलं दिसण्यासाठी मला तर व्यवस्थित दिसतं ॲक्च्युली रस्ता. ट्रॅफिकमध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला ह्यासाठी आता हे सांगत होती की मी आता बघितलं जेव्हा तुम्ही बाईक घेतली आत्तापर्यंत, बाईकचे जे गिअर्स आहेत ते खूप पटपट आपल्याला स्विच करावे लागतात स्टार्टिंगमध्ये. पण एकदा तुम्ही तिला 100पर्यंत नेलं तर ती बाईक, म्हणजे खूप लोक म्हणतात की मला एक कमेंट पण आलेली कोणाची तरी की एवढं पटपट गिअर चेंज करण्यापेक्षा तर मग मी स्प्लेंडरच चालवली असती. तर जे पण कोणी असे विचार करणारे असतील तर त्यांना मला हेच सांगायचं आहे
की ही जेव्हा एकदा 6 गिअरवर पोहोचते तर तिचं काही टेन्शन घ्यायचंच काम नाही आहे, कारण त्यानंतर तिला कुठेच हँडल करावं लागत नाही, फक्त तुम्हाला रायडिंग स्किल तुमचे अपग्रेड करावे लागतील. तर होंडावरून मी आता KTMवर शिफ्ट झालेली आहे आणि सगळ्यात पहिला नोटिसेबल डिफरन्स जो आहे तो आहे व्हायब्रेशनचा. तर KTM खूप जास्त व्हायब्रेट होते, हँडल बारवर तिचं व्हायब्रेशन्स खूप जास्त जाणवतात, पण होंडा त्या बाबतीमध्ये खूप जबरदस्त बाईक आहे, तिचे व्हायब्रेशन खूप कमी आहेत त्या मानाने. तर म्हणतात की KTM जे आहे तिचं जेव्हा 5000 RPMच्या वरती जाते त्याच्यानंतर जे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवायचे कमी होतात, हे असं म्हटलं जातं. तर मला अजूनही चान्स भेटलेला नाही आहे 5000 RPMच्या वरती ही बाईक चालवण्याचा. तर जेव्हाही मी हे एक्सपिरियन्स करेल तुम्हाला हे मी सांगेल की हे कितपत खरं आहे. आता तुम्ही जेव्हा हा माझा समोरचा व्ह्यू पाहता ना मित्रांनो, तर मला ना थोडं ह्या गॅपमधून बघावं लागतं आहे, कारण हे जवळचे खड्डे आहेत ना ते लगेच कळत नाहीत, लांबचे कळतात, पण त्याने तुम्ही अंदाज नाही लावू शकत की ते किती डीप असू शकतात. आणि माझ्यासोबत आता ह्या ऑफरोडमध्ये तसंच झालं, मधला एक छोटासा पॅच आला तसा. बट आपली ॲडव्हेंचर बाईक आहे, सो काही प्रॉब्लेम तर आला नाही, बट ॲडव्हेंचर म्हणून कशी पण चालवणं हा उपाय नाही आहे त्यावरचा. पुढे एक गोष्ट तुम्हाला सांगते, मी आता जेव्हा बाईक चालवते ना तर एक गोष्ट मला जाणवते की आपण मगासपासून ही बाईक चालवत आणली, तर आता डायरेक्ट जेव्हा माझ्या हातात आली तर मला जाणवतेची हीट. तर हिटिंग इश्यू जो आहे तो असतोच KTMच्या स्टार्टिंगमध्ये. 1 आणि 2 फर्स्ट अँड सेकंड सर्व्हिसिंगमध्ये सगळं रिझॉल्व पण होऊन जातं, आणि हे मी मल्टिपल लोकांकडून अंदाज घेतल्यावरच ही गोष्ट मी कन्फर्म करते आहे. आणि जेव्हा माझंही फर्स्ट अँड सेकंड सर्व्हिसिंग होईल तर ह्याचं मी कन्फर्मेशन पण करणार दुसऱ्याला. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की तुम्ही कसं काय बाईक खरेदी करू शकता विदाऊट एनी ट्रायल. तर ह्याच बेसिक गोष्टी आपल्याला ट्रायलमधून कळतात. डायरेक्ट गाडी बुक करणं, एक्सपिरियन्सनी करणं सगळं मान्य आहे, पण जोपर्यंत आपल्या हातात बाईक येऊन आपण स्वतः बघत नाही की तो एक्सपिरियन्स आपल्यावर कसा बिततोय, तोपर्यंत बाईक कोणत्याच प्रकारे कन्फर्म करू नका. टेस्ट राईड खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आता ही तुम्हाला जी दिसते नदी, ज्याच्यावरून आपण चाललो ह्या पुलावरून, तर ही आहे भीमा नदी. तर आपण त्या बाजूने आलो, तिकडून असं वळून आपण ह्या बाजूला परत आलो, आणि इतकं सुंदर दिसतं इथे मध्येच आयलंडसारखी एक जागा आहे, तर कोणतरी बोटीने चाललं आहे, तर काय माहीत, मे बी तिथं जायला जागाच नसेल. आणि ह्या बाजूला हे असं दिसतं आहे टोटल. भिगवण त्या पलीकडच्या बाजूला आहे आणि मी इथे थांबली आहे. आता पुढे आपल्याला दिसतं आहे कर्जत 34 किलोमीटर आणि राशीन 18 किलोमीटर. बघा इथे दोन्ही बाजूला शेत आहेत, मस्त असा रोड आहे, चकचकीत दिसतोय आपल्याला की शेवटपर्यंत भाई काय आहे, ट्रॅफिक नाही काय नाही, किती निवांत आयुष्य, आणि रस्ते एवढे भारी त्यातल्या त्यात, गावाचंच आयुष्य मस्त. तर आता आपण पाहूयात आपले ही बाईक चालवायचे रायडिंग स्किल्स कसे आहेत. थोडं आपण पुश करूयात स्वतःला, आणि सरळ रस्ता दिसतोय. आता मी आहे 6व्या गिअरवर 4000 RPMवर. थोडं पळूयात गाडीला, चला. आणि व्हायब्रेशन कमी होत आहेत की नाही हे पण चेक करूयात. ही बाईक इतकी स्पीड आहे मस्त, आणि इतकी कम्फर्टेबल. हिचं पोस्चर इतकं मस्त आहे. मला असं वाटतं की हिचं जे हँडल आहे ना थोडंसं मला किंचितचं खाली वाटतो आहे. मे बी हँडल बार रायझेस लावायची गरज भासू शकते फ्युचरमध्ये, पण आजच्या रायडिंग नंतरच मला एंडमध्ये कळेल की काय विषय आहे याचा. अजून एक गोष्ट मी आता नोटीस करते, मी पटपट पहिले गिअर शिफ्ट करत होती, पण इथे ना जेव्हा आपण प्रॉपरली एक 4 ते 5000 RPMमध्ये जातो ना तेव्हा शिफ्ट करायला लागतो आहे. आणि मी आता आहे जवळपास 70च्या स्पीडला 5व्या गिअरला. मी 6वा स्पीड टाकला का मला 5000च्या वर जाण्याची गरज आहे तेवढ्या ह्याला. म्हणजे असं पण नाही आहे की लगेच गिअर शिफ्ट करायला लागतात. अमेझिंग एकदम. ओके, सरळ रस्ता आहे, मी खेचते स्वतःला. आणि व्हायब्रेशन लिटरली कमी झाल्यात. लिटरली व्हायब्रेशन कमी जाणवतात पहिल्यापेक्षा. जेव्हा ती गाडी स्टेबल एका ठिकाणी आपण उभी गेली किंवा चालू केली आणि पहिल्या 2 गिअरमध्ये ना ॲक्च्युली वाटतं आपण ट्रॅक्टरवर बसलं, धड 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 गुडगुड गुडगुड असा आवाज येतो याचा. पण लिटरली खरंच भारी आहे. हा पण एक छान आहे. इथे आपण एक छोटासा स्ट्रेच घेऊयात. बस मी अजून माझे लिमिट पुश नाही करणार. मित्रांनो, जशी मी आता ही बाईक 100 किलोमीटर स्पीडच्या पुढे नेली, लिटरली ही बाईक एक वेगळीच फील देते आहे, डायरेक्ट रॉकेट बनती आहे. आणि म्हणजे हिचे व्हायब्रेशन पण 5000च्या वरती कमी होत आहेत. लिटरली मी सांगते, जबरदस्त आहे. एक वेगळीच बाईक अनुभवायला मिळते. 100 किलोमीटरचा जो स्पीड आहे तो पार केल्यावर एक वेगळीच बाईक आपल्या हातात असल्यासारखं वाटतं आपल्याला. आता आपण पोहोचलेलो आहोत राशीन या गावामध्ये.
आणि इथे एक राशींची देवी पण आहे, म्हणजे तुळजाभवानी जे आहे तिचं दुसरं रूप इथे, मग ते सेमच म्हटलं जातं राशींची देवी. आणि इथे ना एक जबरदस्त गोष्ट, प्रत्येक मंगळवारी एक बैल बाजार भरतो, जाम जबरदस्त असतो तिथे. बैलांचा व्यापार म्हणतो, बैल आणणं नेणं असं असतं. आणि सकाळी 6 वाजता इथे तंबूमधलं मटण खायला देतात ती लोकं. तर मी फक्त हे ऐकलं आणि मोस्ट ऑफ द टाईम इथे सगळे लोकं म्हणजे मेल लोकच असतात. सो मी कधी गेली नाही आहे, पण मी जेव्हाही मला जमेल तेव्हा मी ट्राय करेल. तुम्ही आपण जिथे पोचलो आहे ते आहे कर्जत गाव. आपण आपल्या डेस्टिनेशनला आता पोचतो आहे. हे कर्जत तालुका पण आहे आणि कर्जत गाव पण आहे, म्हणजे तालुक्याचं ठिकाण आहे हे. इथे सगळे मोठे मोठे ऑफिस आणि काय म्हणतो गव्हर्नमेंट ऑफिसेस जे म्हणतो आपण, ते सगळी कामं आजूबाजूच्या गावाची इथे होतात. जे नदीवर आपण तिथे उभं होतो त्या पुलावर, तिथूनच तो तालुका ॲक्च्युली सुरू झालेला आहे. आणि आता अवघ्या 5च मिनटात आपण आपल्या घरी पोचतो आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, इथे उजव्या हाताला एक मंदिर आहे. संत सावतामाळी जे होते संत, त्यांचं मंदिर आहे हे. तर विठ्ठल रुक्माई तेही आहे तिथे आणि संत सावतामाळी पण त्या ह्याच्यामध्ये. ते स्थापना जी केलेली ती आमचे जे आबा आहेत त्यांनी केलेली इथे या गावामध्ये. हे बघा हे. आणि आपण आपल्या गावाला पोचलो आहे आता प्रॉपरली घरासमोर. आणि घराचं काम पण चालू आहे वरती बघा. हे आपलं घर आहे. तर मित्रांनो, आपण फायनली पोचलो आहे घरी. आणि आपली एक बाईक इथे पार्क केली आहे, दुसरी बाईक आपण वॉशला पाठवली आहे. आणि आपल्या इथे ना घराचं काम चालू आहे थोडं, ते तुम्हाला मी दाखवते. तर हे आहे आपलं घर. तर एक मस्त अशी झोप झाली आहे, छान अशी झोप दुपारची. आणि आता मस्त संध्याकाळची कॉफी घेते मी. आणि माझ्यासमोरचा व्ह्यू खूप भारी आहे. हे बघ, जाम मस्त वाटतं इथे. आणि मी इथे वरती येऊन बघते ना, तर इथे ना हे पठारच आहे, म्हणजे डोंगरावरचाच हा पूर्ण भाग असल्यामुळे ना इथे डोंगराचं प्रमाण खूप जास्त कमी आहे. मला वाटतं एकाच लेवलचं आहे सगळं. शेवटपर्यंत कुठे मला डोंगर दिसत नाहीत. त्यानंतर आपण सेलिब्रेट केला मामांचा बर्थडे आणि बाईकची पूजासुद्धा झाली. आज CB200X आणि KTM 390 ह्या 2 बाईक्सचा मला आलेला अनुभव तुमच्यासोबत मी शेअर केला. माझा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ अजून खास असणार आहे, कारण उद्या आपण चाललो शेतावर, तर खूप मजा येणार आहे. तर आपला हा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.